विद्यापीठामध्ये जायचं तेव्हा सरांच्या गाडीत हळूच पाठीमागं उभं राहायचं. सर म्हणायचे यायचंय का? हो सर चल. अशा पद्धतीने मी त्यांच्या सोबत जायचो. तिथंही मला सर डीनच असल्यामुळं, आमचे कॉमर्सचे, माझा विषयही कॉमर्स असल्यामुळं, आणि डीन ऑफिस पीजी सेक्शनच्या समोरच होतं. सरांच्या पाठीमागे गेलं की सर्वजण आपलं काम करायचे. तेवढं टेक्निक आलं होतं मला की काय करायचं. मी सरांच्या पाठीमागेच जायचो. पण सरांना पहिल्यांदा मी जेव्हा विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा सरांना अनुभवलं सर किती मोठं व्यक्तिमत्व आहे. कारण गाडपासूनच प्रत्येकजण सरांना नमस्कार करत होता, सरांचं दर्शन घेत होता. मला थोडासा प्रश्न पडला की अरे मी पुणे विद्यापीठामध्ये काम केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये काम केलं आणि शेवटी आता SRTमध्ये आहे. तर मी ज्यांच्यासोबत गेलो तिथले कर्मचारी कोणाच्या पाया पडताना मला दिसले नाहीत. एक व्यक्ती पहिल्यांदा पडला. मी म्हणलं असेल कदाचित त्यांना सरांबद्दल खूप आदर असेल. पुढे गेलो, दुसरा पडला, तिसरा पडला, केबिनपर्यंत 4-5 जण पाया पडले. मी बघितलं सरांकडे हे का पाया पडत आहेत ते. नंतरून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सरांनी खूप काही असं वैयक्तिक योगदान दिलं होतं की ते आज त्या पोझिशनला होते. आणि मग मला कळालं की सर खूप मोठे आहेत, फक्त प्राचार्य नाही आहेत. ते दिसतात नारळासारखे, वरून खूप कठीण आहे. ठोका टाकणं तसं अवघड आहे, पण ठोका जर बसला तर ते आतमध्ये खूप असा गर असतो नारळामध्ये, तसा इतके मऊ आहेत. सरांबद्दल बोलण्यासारखं तर खूप काय आहे. कारण मी 10 वर्ष त्यांना अनुभवलं आहे. आमचे ते विभाग प्रमुख होते. सरांनी आम्हाला ते इतकं कामाला लावले. आता सर जरी चालले असले तरी आम्हाला कसंही संशोधन केंद्रामुळे आता 3 वाजेपर्यंत इथं थांबणंच आहे. त्यामुळे इतकं काम लावलेलं आहे सरांनी. आणि सर त्याच्याबद्दल तर सरांचं खूप काही आभार तर मानायचंच आहे आम्हाला. कारण आपल्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभाग इतका समृद्ध बनवला. आज आपण शिवाजी महाविद्यालयामध्ये सुद्धा एवढा समृद्ध वाणिज्य विभाग नाही. कारण आपल्याकडे BCom, MCom, संशोधन केंद्र, 6 सर्टिफिकेट कोर्सेस सुरू नाही केले तर सर ओरडू सुरू करायला लावले आम्हाला. एवढं सगळं आहे. आणि सरांचं बोलायचं झालं तर सरांच्या अंडर जवळजवळ 11 अवॉर्ड PhD धारक झालेले आहेत आणि 5 आता करत आहेत. त्यातले 2 आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विद्यार्थी आपल्या संशोधन केंद्रावरती आहेत. त्यामुळं आपल्या कॉलेजचं नावलौकिक हा महाराष्ट्रभर नाही तर जगभर पसरलेला आहे. त्याबद्दल तर सरांना खूप खूप अभिनंदन. सरांनी जे काही आपल्या महाविद्यालयामध्ये वाढवलेलं आहे त्याच्या पाठीमागं अर्थातच आपलं सगळं हे व्यवस्थापन आहे. त्यांच्याशिवाय सर करू शकले नसते याची पण आम्हाला जाणीव आहे. आणि विशेषतः इथं बोलायचं झालंच तर सरांचं आणि मोठ्या साहेबांचं खूप काही चांगलं जमत होतं. सर कधी गेले तर मोठे साहेब पण त्यांना कधी काहीच म्हणले नाही आहेत. आणि मग आम्हाला काय बोलायचं असेल तर सरांना आम्ही बोलायचो. कोणता एखादा विषय चालू सर बोलायचे. व्यवस्थापनाने प्राचार्यांनी महाविद्यालयाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं आज आपल्याकडे PG कोर्सेस चालू झालेले आहेत. आणि आपण पण PG कोर्सेसला चांगले विद्यार्थी संख्या मिळवली. पण आता कोविडच्या दरम्यान सगळं शिक्षण ठप्प झालेलं होतं. माझ्या अनुभवाने आपल्या महाविद्यालयामध्ये एकालाही कोविड नाही झाला. त्याचं श्रेय पूर्ण सरांना जातं. इतकं मोटिवेशन होतं. सर म्हणायचं तिकडून वसवंत रोड तुम्ही इथं बसता, कसं काय कोविड होतं, काही सांगता, माझं वय कुठं, तुम्ही कुठं, मी आलोय, कसं काय येत नाही तुम्ही. आणि सरांनी इतक्या जबरदस्तीने आमच्याकडून यूट्यूब चॅनल चालू करून घेतले की आम्हाला कधी कॅमेरा समोर द्यायची सवय नसायची. पण सर आमच्या समोर बसले, कोणता व्हिडिओ केलाय चालू, तू केलाय, दाखव मला, काय बोलायचं, कसं बोलायचं, ओरडायचं. आमची इतकी त्याच्यामध्ये एक्सपर्टी आली. आणि शेवटी आता आम्ही त्याच्यामध्ये पण आमचे 3-3, 4-4 हजार व्ह्यूवर झालेले आहेत यूट्यूब चॅनल. त्याबद्दल पण सरांचा आभार आहे की सरांनी नसतं जर करून घेतलं तर आम्ही महाविद्यालयाच्या बाहेर पोहोचलो नसतो. एवढंच सरांबद्दल बोलावं वाटतं मला. आणि सरांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि सरांना आजच्या पेहरावरून असं वाटतंय की सर थांबायचं नाहीत कुठंतरी एखादं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जातील आणि त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून काम करतील. आणि तसं करावं असं मला बी वाटतं. कारण त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. ज्या ठिकाणी जातील तिथं निश्चित त्या इन्स्टिट्यूटला फायदा होईल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.